This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। नागपुर के मौदा से पावड़दवना स्थित मानव मंदिर में 26 जनवरी के पावन अवसर पर मौदा आश्रम बना आस्था और सेवा का केंद्र, जहां विविध खेल प्रतियोगिताएं, भव्य कला प्रदर्शनी और समाज को जागरूक करने वाले प्रबोधन कार्यक्रमों ने सभी का मन मोहा। इस विशाल आयोजन को सफल बनाने में मंडल के करीब 15 संचालकों ने दिन रात एक कर दिया, जिसमें कड़म्बे जी, वैद्य जी और रवि खापरे साहब और सभी कार्यकर्ताओं का सराहनीय योगदान रहा। मंडल का संकल्प है बाबा जुमदेव जी के विचारों को हर दुखी, पीड़ित और जरूरतमंद तक पहुंचाना। इस अवसर पर महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से हजारों सेवक दर्शन के लिए पहुंचे। आयोजकों का संदेश यही है कि बाबा की कृपा और प्रेरणा हर जीवन को रोशन करे। एकदा प्रणाम करून भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को परमात्मा, परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्म आश्रम मौदा ह्या ठिकाणी 21 जून 1998 पासून हा कार्यक्रमाचे मंडळ निवेदन करत आहे। हा कार्यक्रमाचं स्वरूप गणपतरावजी टाकडीकर 1998 अध्यक्ष होते या मंडळाचे, आणि त्या 1998 पासून महान त्यागी बाबा जुमदेवजीचे मानव धर्माचे संस्थापक ह्या ठिकाणी भूमिपूजन झाला, आणि त्या ठिकाणपासून आपण एक मंडळाचे अध्यक्ष गणपतराव टाकडीकर यांना एक कल्पना निर्माण झाली। आपण स्वतंत्र दिनानिमित्त ह्या कार्यक्रम वनभोजनाचा हा मौदा आश्रम इथं ह्या ठिकाणी सुरुवात करून, आणि त्या ठिकाणी 1998 पासून त्या 100 ते 200 लोक ह्या ठिकाणी येत होते, आणि त्या 1998 पासून हा कार्यक्रम वनभोजनाचा कार्यक्रम आपल्या मौदा परिसरामध्ये हा होत आहे। या कार्यक्रमाचं स्वरूपाने बरेच मंडळाचे अध्यक्ष त्या नीलकंठजी गणपतराव टाकडीकरच्या नंतर नीलकंठजी वाघ झाले, रमेश ठुबरीकर, मग मदनकर दाज, रवींद्रजी गायधने साहेब ह्या ठिकाणी अध्यक्ष मंडळाचे असून शनी कारभार सर्व सुरसुतीत पार पडत आहे। ह्या ठिकाणी 1991 पासून बाबा मोहाड ह्या गावले पूरग्रस्तीत गेले होते, आणि त्यावेळेस बाबाच्या मनामध्ये एक कल्पना निर्माण झाली महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या, का आपण मौदा भंडारा ह्या रोडवर एक बाबाचा आश्रम व्हावा होय, म्हणून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाबाची कल्पना मंडळानं 1997ला हे जागा घेतली, आणि 21 जून 1998ला ह्या जाग्याचं भूमिपूजन झाला, आणि त्या ठिकाणपासून महान त्यागी बाबा जुमदेवजीचे मंडळ स्वप्न स्वीकार करण्यासाठी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी और सर्व सेवक सेविकेला भाविकांना ह्या मोठ्या उपस्थित ह्या मौदा आश्रम ह्या ठिकाणी उपस्थित राहतात। बाबाच्या कल्पना ते देश स्वतंत्र झाला 1948, 1949 मध्ये भारताची राज्य घटना अंमलात आली, त्या अनुषंगाने महान त्यागी बाबा जुमदेवजीने ह्या कार्यालय पुढे नेले। आज दारूबंदी गव्हर्नमेंटनं बरेच ठिकाणी प्रयत्न केले, पण गव्हर्नमेंटला किंवा महाराष्ट्र सरकार, भारत सरकारला यश आलं नाही। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला आपण लाखो लोकांची दारूबंदी ह्या ठिकाणी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ याच्यामध्ये आटोक्यात आणून शनी हे दारू बंदीचं कार्य परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ करत आहे, आणि पुढे पण करतील। एवढेच मी 2 शब्द बोलून शनी आपले 2 शब्द थांबवतो। सगळ्यांना माझा नमस्कार। जानेवारी निमित्त दरवर्षीप्रमाणे उद्याला
26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिवस आहे आणि एक परमेश्वरी कार्याची चर्चा बैठकसुद्धा राहते आणि ह्या चर्चा बैठकमध्ये आपल्या परिसरातले मंत्री साहेब, फडणवीस साहेब, गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, परिणय फुके साहेब, इतर सर्व परिसरातले मंत्रीसुद्धा येत असतात आणि आमचा जो परमात्मा एक समूह जो आहे लाखोनी जे 8 ते 10 लाख सेवक परिवार या मौदा आश्रममध्ये येते आणि आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचं जे स्वप्न होते तर कुठेतरी एक सेवक परिवाराकरता आश्रम असावा आणि ते बाबाचे स्वप्न पूर्ण झाले आणि ते आज आम्ही पाहतो 2098-99 पासून या आश्रमाला सुरुवात झाली, 2025 आहे आणि आज भव्य दिव्य जो आश्रम जो आहे 26 जानेवारी निमित्त जे सुरुवात झाली आहे, आज मोठ्या प्रमाणात त्याला चांगला उत्साह मिळत आहे आणि आम्ही तो आज पदावर आहोत. मी अध्यक्ष आहे, आमचे सचिव साहेब किरणजी राऊत आहे, कोषाध्यक्ष आमचे दहीकरजी आहे, सहसचिव आमचे चौधरी साहेब आहे, संचालक कळंबे साहेब आहे, नकातीजी आहे व शिंदेकर आहे आणि असे आमच्या 15च्या पदाधिकारी डायरेक्टर आहे आणि आम्ही सर्व मिळून सगळ्यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं मेहनत करून मदत करून आणि आमचे जे परिवार आहे सेवक परिवार सर्वांची मदत आहे. इथे 2 महिन्यापासून कार्य सुरू आहे आणि उद्याचा जो दिवस आहे चांगल्या पद्धतीने प्रजासत्ताक दिवस आहे 26 जानेवारी आणि एक परमात्मा इच्छे कार्य चांगले व्हावं एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे. किरण राऊत, सचिव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे दरवर्षी 1998 पासून मौदा आश्रम इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. 26 जानेवारी निमित्त महानत्यागी बाबा जुमदेवजींनी 1948ला अंधश्रद्धेपासून या कार्याची सुरुवात केली आणि याचा मुख्य समाजाचं जे धोरण आहे व्यसनमुक्ती अभियान, स्त्री भ्रूण हत्या या विषयावर आज बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे सुरू आहे त्यांच्यावर त्यांना जागृत करण्यासाठी मंडळामार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे 26 जानेवारीला मौदा आश्रम येथे दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. त्या निमित्त विविध क्रीडा स्पर्धा आणि कला प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या सर्व कामामध्ये आमचे 15ही संचालक आहेत, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जसं या ठिकाणी आमचे कळंबे साहेब आहेत, वैद्य साहेब, रविभाऊ खापरे या लोकांनी बरीच मेहनत करून आज जे या ठिकाणी दिसून राहिलेलं आहे ते त्यांच्या मेहनतीमुळं आणि त्यांना आम्हीसुद्धा बऱ्याच कार्यामध्ये साथ दिली आणि जे काही आज या ठिकाणी आहे त्यामध्ये 15ही लोकांचा सहयोग आहे आणि हा जो बाबाचा रथ, बाबाचे विचार अनेक दुःखी आणि कष्टी लोकांपर्यंत पोहोचवावं हाच मंडळाचा उद्देश आहे आणि या उद्देशाने आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतो. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथून कमीत कमी 8 ते 10 लाख भाविक सेवक लोक उपस्थित होतात आणि बाबाच्या या कार्याचा लाभ घेतात आणि हीच कृपा प्रत्येक सेवकापर्यंत, दुःखी कष्टी लोकांपर्यंत पोहोचवावी हाच उद्देश आहे आणि या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. सर्वांना माझा नमस्कार. छब्बीस जनवरी के उपलक्ष्य में महान त्यागी बाबा जुमदेव जी ने जो हमारा जो आश्रम है यहाँ पे हर साल हम क्रिकेट स्पर्धा, उसके बाद में कबड्डी और इस साल हमने नया, जैसे हमारे बाबा को भी एक ज़माने में बाबा हमारे कुश्ती के पहलवान थे, तो इस साल हमने यहाँ पे कुश्ती भी रखे हैं. बाहर से बहुत सारे
सेवक आते, सेविका आते, और कम से कम कल नहीं तो भी 15 लाख के लगभग में हमारे जो सेवक है ये आने वाले हैं। और जो कार्यक्रम है हर साल के मुताबिक इस साल में बहुत बड़ा कार्यक्रम होने जा रहा है। तो अभी जैसे क्रिकेट स्पर्धा का फाइनल है, मैं उनको हार्दिक शुभेच्छा देता हूँ। और जो आने वाले सेवक भाई है, बहना है, मैं उन्हें भी हार्दिक शुभकामना देता हूँ। आणि परमपूज्य परमात्मा एक आश्रममध्ये जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालेले आहेत मला। इथं मी फोटो काढून देतो। येणारे जाणारे जे सेवक लोक आहेत ते एक आठवण म्हणून फोटो काढून जातात आणि त्यांना आनंद वाटते। त्याचप्रमाणे इथं आश्रममध्ये आपण बघू शकता अनेक दुःखी लोक येतात। ते बाबाचे दुःख म्हणजे जे सेवकांचे दुःख आहे ते बाबा त्यांच्यावर निवारण करतात। आणि खरंच मानव धर्म हा खूप सुंदर धर्म आहे। या धर्मासारखा जगात कुठे नाही, कारण की इथं सत्य, मर्यादा आणि प्रेमाची भावना शिकवली जाते। त्याचप्रमाणे आपण माझा मी अनुभव सांगतो तुम्हाला की इथं जे सेवक लोक येतात रडत रडत येतात आणि हसत हसत आपल्या घरी जातात, कारण की हा सत्य मानव धर्म आहे। याच्याबद्दल भरपूर सांगू शकतो, पण मी आजच्या प्रसंगी 26 जानेवारी 2026 या निमित्त भव्य सेवक संमेलन निमित्त मी सर्वांच्या येणाऱ्या सेवकांचे हार्दिक अभिनंदन करतो। नमस्कार। कुंभारे नागपूर शांतीनगरवरून आलेली आहे। इथे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर बाबांच्या पूज्य दर्शनासाठी आम्ही इथे आलेलो। सगळे आमच्या मोहल्ल्यातल्या भगिनी पण आहेत। आम्ही खूप दिवसापासून यांचं हे ऐकलं होतं, त्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलो इथे आता। अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज।